राह संघर्ष की जो चलता है वही तो संसार बदलता है। राह संघर्ष की जो चलता है वही तो संसार बदलता है। जिसने रातों से जंग जीती, मी बघितलेलं आहे सर आमच्याकडे 2-2 ला ओटीला आले। जिसने रातों से जंग जीती है रवि बनकर वही निकलता है। अशा मानखेडकर सरांची मुलाखत घेण्याची जबाबदारी माझ्या आणि संजयच्या खांद्यांवर आली आहे। ते पेंडा फार अवघड आहे सर। 2 ओळी तुमच्यासाठी आहे। वानखेडकर सरांची मुलाखत घ्यायची असा निरोप आला। खरं सांगते काळजाचा ठोका चुकला। तोफेच्या नाही अणुबॉम्बच्या प्लीज 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 सॉरी, पण मला पहिलेच खूप टेन्शन आहे ते तुमच्यावर नाही। बाबा आहे ना काढायला? नाही, मी तुमची शिष्य आहे सर, माझे गुरु आहेत। वानखेडकर सरांची मुलाखत घ्यायची असा निरोप आला। खरं सांगते काळजाचा ठोका चुकला। तोफेच्या नाही अणुबॉम्बच्या तोंडी देण्याची कोणाची तरी ही युक्ती ऐन वेळी झाली माझी नियुक्ती। ही सरांचीच युक्ती आहे। मनाचा धीर एकवटून तयारी केली, मनाचा धीर एकवटून केली तयारी। एवढ्या मोठ्या डॉक्टरची मुलाखत घ्यायची संधी का दौडावी? विचार चक्र सुरू झालं आणि सरांचा बहुआयामी बहुरंगी व्यक्तिमत्वाचा चित्रपटात झरझर नजरेसमोरून झळकू लागला। वादळ म्हणू की उफाळलेला समुद्र म्हणू, आताच सर म्हटले तांबे सर की अतिशय सरमध्ये म्हणजे अफाट आहे सगळ्याच बाबतीत, सर्जरीच्या बाबतीत, कामाच्या आवेगाच्या बाबतीत, मित्रांचे रिलेशन मेंटेन करण्याच्या बाबतीत। पण सर आम्ही फार त्यांची वादळ आणि उफाळलेला समुद्र आणि भीतीदायक शांतता, कधी बिनधास्त तर कधी एकदम मस्त, अशा आम्ही सरांचा अनुभव घेतलेला आहे। आणि अशा सरांची आता आम्ही मुलाखत सुरू करतोय। सर तुम्ही जात, धर्म, पंथ, गाव, शहर, देश, राज्य, भारत आपला देश, इव्हन जग सगळं पादाक्रांत केलं आणि हे सगळं यशाचं एव्हरेस्ट शिखर तुम्ही काबीज केल्यावर, त्या शिखरावर तुम्ही जेव्हा यशाचा झेंडा रोवला तेव्हा तुम्हाला मागे वळून बघताना काय वाटलं? यशाचं एव्हरेस्ट शिखर चढताना शेर्पा बरोबर असतो, पण जो हायपोक्सिया होतो, जी जीवाची तगमग होते, अगदी मरणप्रायी यातना असतात, नो डाऊट आमच्यासारखे शेर्पा आणि शेर्पिणी, फिमेल शेर्पाला काय म्हणतात मला माहिती नाहीये, नुसते शेर्पिणी शोधलंय आणि ह्या शेर्पिणी आहेत। तर हे तुमच्या बरोबर होते, पण हे तुम्ही आम्हाला तयार केले, जीवाला जीव देणारे असते। पण तुम्हाला आता काय वाटतंय सर मागे वळून बघता? थँक्यू। बिफोर पुढे जायचे असेल खरोखर मला धुळे आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर गोडा, सचिव डॉक्टर शेजवळ, इतर सर्वच पदाधिकारी यांचे खरंच मनापासून आभार मानायचे की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम त्यांनी घडवून आणला। विशेष करून आमचे मोठे बंधू डॉक्टर सुधीर तांबे, जे की बीजे मेडिकल पासून सर्जरी डिपार्टमेंटमध्ये मला सिनियर होते, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे। राजकारणातले फार अपवादात्मक जेंटलमॅन लोक जी बघण्यात आले त्यापैकी आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की खूप राज्य पातळीवर आणि देश पातळीवर डॉक्टर जेव्हा राजकारणी होतात तेव्हा अनेक लिमिटेशन्स त्यांना येतात। ते पक्षाच्या व्हीपचा असेल किंवा त्या एक सिस्टीमचा भाग होऊन जातात आणि जे खूप वाटत असतं की या सगळ्या गोष्टी कराव्यात, पण त्या पूर्ण करू शकत नाही। आणि म्हणूनच सर ते प्रांत तुमच्यासारख्या वेळाच आहे की जे विधान परिषदेमध्ये सातत्याने मेडिकल फील्डचे प्रश्न सातत्याने मांडणारे कोण आहेत तर डॉक्टर तांबे सर आहेत। परंतु असे डॉक्टर पॉलिटिशियन विरळ आहेत आणि म्हणून मला त्या फील्डमध्ये जायचंच नाही। एकदम क्लिअर आहे, म्हणजे खूप लोकांना हे खूप वर्षापासून वाटत आलेलं आहे, विशेषतः 10-20 वर्षापूर्वी नाही की आले की नाही रव्या का कुछ तो दिमाग में रहेगा, अजिबात नाही, तेव्हाही नव्हतं आणि आता तर बिलकुलच नाही। कारण सर तिथे ते
त्या सिस्टीममध्ये यू आर अ स्मॉल कॉग, यू रिअली कॉन्ट डू एनिथिंग. आणि मग तुम्ही ते सिस्टीम सारखेच होऊन जाता, त्याची ती सिस्टीम तुम्हाला खाऊन टाकते. आणि असे अनेक अनुभव आहेत. त्याच्यामुळे ते फील्ड तुम्ही आज जर आम्ही भक्कमपणे तुमच्या मागे आहोत. भांबरे सर आहेत, आपण भांबरे सरांच्या मागे उभं राहू. काही हिना गावे ते हिना गावेच्या मागे उभं राहू. जसं महाराष्ट्रातल्या 9 डॉक्टर आहेत खासदार. इलेक्शनच्या आधी मी प्रत्येकाला भेटले अक्रॉस दी पार्टी लाईन्स आणि सगळ्यांना आपलं निवेदन दिलं. रात्री अपरात्री जाऊन भेटलो, सगळ्यांना समजून सांगितलं. आणि बरेचसे लोक आता आम्हाला काय प्रश्न विचारायचे सांगा, परंतु ते नुसतंच विचारतात, पुढे काही होत नाही. ते फील्ड नाही, त्यापेक्षा हे आपलं मेडिकल पॉलिटिक्स जास्ती बरं आहे. सर थँक्यू एव्हरीवन. आपण सगळ्यांनी एवढं प्रेम कायमच देत आलात. मॅडमनी जो प्रश्न विचारला त्याला अनुषंगूनच की काही मागे वळून बघताना किंवा पुढे बघतच नाही, मी चालत राहतो. सिंपल आहे. आपल्याला जे वाटतं ते करत राहायचं. मातोश्रींनी सांगितलं धोपट मार्ग हा सगळ्यात सोपा मार्ग, म्हणजे सरळ मार्ग मिळवायचे आहेत, अभ्यास करा. टॅक्स वाचवायचा आहे, टॅक्स भरा. सिंपल वस्तू आहे. काम करत राहा, पद येतात, पद जातात, तो काही प्रश्नच नाही. आज आपल्याकडे तसा आहे, मी काही पद नाही आहे 105%, तरी पण लोक प्रेम करतात. कारण आपण इंटिग्रिटी दाखवली तर काही तसं प्रॉब्लेम येत नाही मॅडम, आणि कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळे, जी माझी फॅमिली आहेत IMA, मी नेहमी म्हणतो IMA ही एक फ्रॅटर्निटी ऑर्गनायझेशन, म्हणजे बंधू भावाची ऑर्गनायझेशन. इथे आपण मैत्री करायला खूप अनुभव घेतो. प्रत्येक ठिकाणी मी आता सांगायला लागलो की एखाद्या पोस्टसाठी, एखाद्या अवॉर्डसाठी आपण आपला आज तुम्ही सगळे कामधंदा सोडून इथं आले IMA हॉलमध्ये. चांगली कामं होती ना घरी, मग इथे येऊन भांडायचं का येऊन IMAत परत नाही. IMAत आपण मैत्री करायला आलं पाहिजे, आणि मग खूप गोष्टी सरळ सोप्या होतात. आणि मागे वळून अजून बघायची वेळ आली नाही. ही वेळ गेली तेव्हा मी मागे होतो, आणि मला नाहीच ते हवी की मागे काहीच उपयोग नाही ना. थँक्यू. सरांबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सर तुमची परवानगी असेल तर काढू काय? मोठा सरांनी पण उल्लेख केला की सर इतक्या उंचीवर गेले, पण त्यांची नाळ आपल्याशी जी जुळलेली आहे ती अजूनही जुळलेली आहे, म्हणून त्या आपल्याबरोबर इथे बसतोय त्यांच्याबरोबर. त्याच्यासाठी आधी दोन मी ऐकतो कि कुछ कामयाबी का क्या मतलब, कुछ कामयाबी का क्या मतलब कि शिखर से अपना कोई नजर ही ना आए. मी सरांना प्रत्येक वेळी आपले नजर येतच गेले होते. धुळ्यात आल्यानंतर सरांनी धुळ्यात पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी वर्ल्ड मेडिकल असोसिएशन पर्यंत जो काही प्रवास केला, मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण त्याच्यावर चर्चा करणार नाही. पण तुम्ही आपल्याला उल्लेख केला की आईने मला जे सांगितलं ते आपण सगळे आम्ही नेहमी बघत होतो की आईचं तुमच्या जीवनात बऱ्यापैकी स्थान आहे. आणि त्यांना काही ना तुमच्या जवळच्या मित्रांना माहिती असेल, पण आम्हाला असं वाटतं की आई तुमचा आधार, प्रेरणा अजून काय होती, आणि तुमचं बालपण, तुमची जी जडणघडण तिथून झाली. सगळ्यांना सगळं माहिती आहे. दिलीप पाटील सर बापू असताना त्यांनी ती प्रॅक्टिकली शाळेपासून बघितलेले आहे. कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स म्हणतो ना आपण, की आमच्या वडील, आईबद्दल बऱ्याच लोकांना माहिती, वडिलांबद्दल माहिती नाही. वडील गांधीवादी होते. वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी खादी वापरली, आणि खादीचा हाफ शर्ट आणि पैजामा. आणि ते तो गुण घेता आला असतं बरं झालं. आयुष्यभर चाही नाही प्याला आणि सुपारी नाही खाल्ली, मग इतर गोष्टींचं, आणि सत्य बोलायचं, आणि वाचनाची जबरदस्त आवड आणि प्रवासाची आवड. म्हणजे त्या काळी राऊंड रॉबिन रेल्वेचं तिकीट मिळायचं म्हणून ते फार, तेव्हा म्हणजे भारत एकत्र होता, फाळणी नव्हती म्हणून, लाहोरपासून रंगूनपर्यंत. आणि वाचनाची भयंकर आवड, म्हणजे मला लहानपणी एकुलता एक असल्यामुळे तो खूप फायदा झाला. की त्या काळी श्री, किर्लोस्कर, मनोहर
70च्या दशकातली ही आणि अमृत मासिक मला अजूनही आठवतं की त्या काळची ही प्रसिद्ध मासिक त्यांचे सबस्क्रिप्शन होतं आणि आई शिक्षिका असल्यामुळे ज्या जे शिक्षकांची मुलं आहेत म्हणजे सगळ्यांनाच ती कल्पना आहे की एक वेगळ्या पद्धतीने घरी शिक्षण मिळतं आणि एक म्हटला तो गुण कायम आईने शिकवला जो हर्षदलाही आई सांगायची की धोपट मार्ग आणि मदत करावी, मदत नाही करता आली तर निदान वाईट तरी नाही चिंतू, मदत करत राहायची, माणसं जोडत राहायची. आपल्याला पैसा किती कामाला येतो त्यापेक्षा ऐन वेळेला कोण माणूस कधी कामाला येईल त्यावेळेला एक 10 लाख रुपये असेल तरी ती गोष्ट होत नाही, परंतु एक सोपा साधा जवळचा माणूस जर आपला असेल तर तो करून टाकतो. आणि याच्या या लहानपणाच्या जडणघडणीत डॉक्टर डॅनियल जे की खूप लोकांना माहिती नसेल, आंटीचा दवाखाना जे पूर्वी मिशन हॉस्पिटल होतं या जिथं आशिष न्यूरोलॉजी इन्स्टिट्यूट आहे तिथे माझा जन्म झाला आणि ते आमचे फॅमिली फ्रेंड्स होते डॉक्टर डॅनियल आणि डॉक्टर मिसेस डॅनियल. आणि म्हणजे आठवड्यातून 2दा आम्ही त्यांच्या घरी जायचो, ते आमच्या घरी यायचे, आम्ही गावाला गेलो तर त्यांचं कोणतरी राहायचं, ते गावाला गेले तर आणि ते एक वेगळं जग एक बघायला मिळालं की त्यांच्यामुळे कॉन्व्हेंटला जाता आलं. त्या काळी कनोसा कॉन्व्हेंटला आपल्या असे गल्लीतली मुलं वगैरे कोणी ॲडमिशन घ्यायचीच नाही. म्हणजे फार ते पहिल्यांदा कळालं लहानपणी की रात्री ब्रश करायचं असतं, घरात स्लीपर घालायची असते. ते वर्षातून ठरवून अगदी 1 महिना एकदा आणि 1 महिना म्हणजे असे 2दा परदेशचा दौरा करायचे. या सगळ्या गोष्टी आपल्याला काही आयडियाच नव्हती ना, तर ते पण एक जग त्याच्यामुळे बघायला मिळालं. सो असं ते कॉम्बिनेशन म्हणून तयार झालं कदाचित. म्हणजे मी सरांना म्हटलं होतं सर वानखेडकर मॅडम यशस्वी पुरुषामागची स्त्री आहे, तर सर म्हणे यशस्वी पुरुषामागे स्त्री एक बाई असते आणि ती नेहमी आई असते. आणि तेव्हापासून मी ती म्हण बदलवली, यशस्वी पुरुषामागे बाई आणि आई दोन्ही असतात. माना कि पहुंच गया हूँ सफलता की ऊंचाइयों पर, आज मैं लेकिन लोगों के दिलों में जगह बनाने का हुनर आज भी रखता हूँ. तर सर तुम्ही हा लोकांच्या एकदम डायरेक्ट बघा, आता तांबे सर डायरेक्ट तिकडून आले, तर तुम्हाला ही कला म्हणजे हा दिलीप पाटील सरांचा पण प्रश्न आहे. आणि मी जेव्हा त्या पुस्तकातनं गेले असे तू हिमाचल लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, पण एक्सेप्ट लिडरशिप प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगळ्या आहेत. म्हणजे काहींनी लिहिलंय की रवी इज गुड ऑर्गनायझर, काहींनी लिहिलंय की रवी असा माणूस आहे की मध्यरात्री त्याला बोलवलं तर तो मध्यरात्री सुद्धा मदतीला येईल. मैत्रिणींनी लिहिलंय की एक चांगला मित्र आहे, काहींनी लिहिलंय की तो लीडर आहे, काहींनी लिहिलंय की तो खूप चांगला प्लेयर बास्केटबॉल प्लेयर आहे, काहींनी लिहिलंय की तो बायकर आहे. आणि ह्या सगळ्यात म्हणजे की तुम्ही भंडारी पासून तर केतन देसाई सरांपर्यंत, तर आता डायमागोलला हे लोक येणार आहेत तर त्यांच्यासाठी तांदूळ साखरेहून त्या आदिवासी पाड्यापासून मागवण्यापर्यंत, तर तुम्ही हे एवढं आता इथे बसले तरी तो पंखा, तर तुम्ही हे एवढं सगळं लक्षात कसं ठेवतात आणि तुम्ही हे स्किल डेव्हलप अर्थात आता कळलंच आईंच्या माध्यमातून आणि तुम्ही ते टीप कागदासारखं ऍब्सॉर्ब पण करता, पण तरी पण तुम्ही स्पेशल काही काहीच करावं लागत की जर आपल्याला आनंद मिळत असेल ती गोष्ट आपोआपच आपण व्यवस्थित करायची. वन शुड बी पॅशनेट अबाउट व्हॉट्सएव्हर यू डू, स्मॉलेस्ट थिंग ऑर द बिगेस्ट थिंग. तर आपल्याला आनंद ज्या दिवशी मला मिळणार नाही या आयएमएच्या कामात त्या दिवशी तो आपोआप बंद होऊन जाईल. आपल्याला जर आनंद मिळतो तर ती गोष्ट आपोआप काही वेगळं करावं नाही लागत. म्हणजे परत सांगतो की जेव्हा आपल्याला माणसंच कामाला येतात, मित्रच कामाला येतात, आई वडील भाऊ बहीण आपण चूज नाही करू शकत, ते आपल्याला विरासत मध्ये मिळतात, पण मित्र आपण चूज करू शकतो. चांगले मित्र जर आपण कल्टिवेट केले तर नक्कीच म्हणजे घासून पुसून ती म्हण की यू आर नोन बाय द कंपनी यू. तुम्ही चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीच्या लोकांसोबत राहिले
तर तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगतो, तुम्ही पण चांगले हो. आणि प्रत्येकाकडून शिकण्यासारखं असतं, प्रत्येकाकडून. लहानातला लहान माणूस पण शिकवतो, मोठ्यातला मोठा माणूस तर शिकवतो. जसं तुम्ही पुढे गेले तसा तो परी वाढत जातो आणि संपर्कात येणारे सगळ्यांशी संपर्क येतो आणि तो वेगवेगळ्या अँगलने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने येत असतो. तुम्ही इथे गरीब म्हणून असेल तर तुम्ही वेगळे कामांचे असतील वगैरे. बरेच वेळा असं म्हणतात की मोठ्या माणसांचं असं ओळखणारे खूप आहेत मला, पण मला समजून घेणारं कोणी नाही, असं तुम्हाला वाटतं का? सुरुवातीला वाटायचं, नंतर एका विशिष्ट स्टेज नंतर लक्षात येतं की जो तो आपल्या नजरेने बघतो ना प्रत्येक गोष्टीकडे, त्याच्यामुळे त्याला तसं वाटतं, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. मग कशाला त्याचे डोकं घालायचं? यू लुक ॲट मी ॲट अ डिफरंट लेवल. दुसरा कोणीतरी माझ्याकडे वेगळ्या अँगलने बघतो की एका वस्तूकडेच आपला बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा साहजिकच वेगळा असतो. त्याच्यामुळे यू डोंट ट्राय टू फिट इन युअर ओन विजन ओनली. म्हणून तो त्रास नाही होत ना काहीच. मी तोच धागा पुढे करतो की प्रत्येक जण तुमच्याकडे वेगळ्या अंगाने बघतो. म्हणजे रूपक म्हणून वापरायचं म्हटलं की चक्रधर स्वामींची जी गोष्ट आहे हाती आणि तांदळ, प्रत्येकाला आपला आपला प्रतियोगिता किंवा असे आहेत, असे आहेत, प्रत्येकाचा वेगळा अँगल असेल. कोणाला ते चांगले ऍडमिनिस्ट्रेटर, कोणाला चांगले, कोणाला चांगले सर्वे वाटत. तुमच्या स्वतःबद्दल काय अनालिसिस? म्हणजे मी दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही डॉक्टर नसते आले तर तुम्हाला काय व्हावं असं वाटलं असतं? दिस इज अ गुड क्वेश्चन. कुठल्याही क्रिएटिव्ह फील्डमध्ये मला आवडतं. की ॲडव्हर्टाइजमेंटच्या फील्डमध्ये मला खूप वाटतं की खूप क्रिएटिव्हिटी, की एका मिनिटात खूप साऱ्या गोष्टी समजावून सांगायचे. इट रिक्वायर्स लॉट ऑफ क्रिएटिव्हिटी. एनिथिंग दॅट इज क्रिएटिव्ह गिव्स प्युअर जॉय, प्युअर हॅपीनेस. सर्जरी गिव्स दॅट क्रिएटिव्हिटी. म्हणजे मग परत मी फिजिशियन सर्जन वाद घालत नाही. कारण काहीतरी क्रिएटिव्हिटीचा आनंद मिळतो. फिजिशियन्स आर गुड हजबंड्स. 100-150 ओपीडी तर बायकोला आरामात टॉलरेट करते. सर, तुमच्या ह्या क्रिएटिव्हिटी मधनं मला एक असं विचारावं वाटतं की यू आर द ओनली IMA लीडर असं मी म्हणेन की ज्यांनी बायकांचा विचार केला, फिमेल्सचा विचार केला आणि फेमिनायझेशन ऑफ IMA केलं. म्हणजे युकॉनला तुम्ही खूप मोठ्या लेवलला नेलं, मिशन बेटी बचाओ बेटी पढाओ. तर आता तुम्ही जेव्हा वर्ल्ड लेवलला गेले तेव्हा तुम्ही परत महिला डॉक्टर्ससाठी किंवा ओव्हरऑल महिलांसाठी तुम्ही काय तुमच्या मनामध्ये अजून क्रिएटिव्ह विचार आहे? मी बेसिकली एक लक्षात घ्या, इंडियन मेडिकल असोसिएशन जर स्ट्रॉंग करायची असेल, सगळ्यांनाच कल्पना आहे आपल्याला की साधारणतः 80च्या दशकापासून 50% मुली ऍडमिशन घ्यायच्या. प्रत्येकाच्या बॅचचा विचार करा की आपल्या बॅचमध्ये किती मुली होत्या. 50% तरी मुली होत्या. पण त्या सगळ्या डॉक्टर झालेल्या आहेत आणि जवळजवळ 50% मेडिकल फ्रॅटर्निटी मध्ये जर बायका डॉक्टर असतील आणि त्यांना जर IMA मध्ये रिप्रेझेंटेशन मिळणार नाही तर मग IMA स्ट्रॉंग होणारच नाही. यू आर एक्सक्लुडिंग 50% ऑफ युअर वर्कफोर्स. म्हणजे तिथेच IMA खलास होऊन जातं. म्हणून जाणीवपूर्वक हा सातत्याने प्रयत्न केला की IMA मध्ये, आता बघा ना, ही दुर्दैव आहे, महाराष्ट्र सगळ्यात पुरोगामी राज्य म्हटलं जातं, बरोबर आहे. पण गेल्या 90-92 वर्षात IMA महाराष्ट्राला वुमन प्रेसिडेंटच नाही झाले, वुमन सेक्रेटरी नाही झाली. नॅशनल IMA ते एक ललिताराव आरोग्य मंत्री होत्या सरकारच्या दशकात, त्याच्यानंतर वुमन प्रेसिडेंट झालेली नाही. म्हणून आपल्या धुळे IMA आपण 2005 साली संपूर्ण वुमन टीम केली. पहिले झालं महाराष्ट्रात. 2015 मध्ये आपण ते परत केलं. आता बऱ्यापैकी लोकल ब्रँच लेवलला तरी वुमन लीडर्स आलेले आहेत. स्टेट्स मध्ये पण येतात ते.
बघा, हरियाणा प्रतिगामी समजलेलं आहे. पुढच्या वर्षी त्यांनी प्रेसिडेंट इलेक्ट लेडीला पुनीता हसीजा म्हणून बाईला इलेक्ट केलेलं आहे. आज ओडिशा सारख्या राज्याची बाई स्टेट प्रेसिडेंट आहे. आसाम सारख्या राज्याची बाई स्टेट सेक्रेटरी आहे, शिखा शर्मा म्हणून. तर तो बदल होतोय. आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप बायका आहेत, मेडिसिनमध्ये खूप आहेत, खूप सारे आहेत. आता इनकमिंग प्रेसिडेंट WMAची लेडी आहे, हैडी म्हणून, स्वित्झर्लंड. विशेषतः युरोप आणि अमेरिकेत तर एका वेळी तिन्ही त्यांच्या मेन पोस्टवर बायका होत्या मागच्या वर्षी. पण आपल्याकडेच अजून त्या प्रमाणात, जरी IMF घेतलं तर मग त्यांनी कल्चरल विंग बघावी, वुमन्स विंग बघावी, एक्झिक्युटिव्ह पोस्टमध्ये दिलं. कारण त्याचा अल्टिमेटली IMAलाच फायदा. गव्हर्नमेंट नेहमी म्हणतं 30% महिलांना, पण होप सो IMA मध्ये तरी 50% होईल महिलांना. डॉक्टर सचिन डोलेंचा प्रश्न आहे की इतके बिझी शेड्यूल असताना तुम्हाला आपले वैद्यकीय क्षेत्रातील पुस्तके वाचण्याची इच्छा होत असताना तुम्ही वाचतात का? त्यासाठी कसा वेळ काढतात, कसं मॅनेज करतात? तुम्ही निष्णात सर्जन आहात, त्यामुळे तुम्हाला सर्जरीची पुस्तके वाचण्याची इच्छा होत असेलच. नाही, वाचावं तर लागतंच, वाचावं लागतंच. सचिन कुठे आहे? यू हॅव टू शार्पन युअर आयज ऑल द टाइम. नवीन गोष्टी येत राहतात, तुम्हाला वाचावं लागतं. लेक्चर घ्यायचं म्हणून पण वाचावं लागतं. माझे टीचर डॉक्टर श्रीवास्तव सर होते, ते म्हणायचे तू 100 मुलांचं लेक्चर घेतो म्हणजे 100 तास यू आर युटिलायझिंग 100 ह्युमन आवर्स. सो ॲटलीस्ट पुट 10 hours इन प्रिपेअरिंग दॅट लेक्चर. आणि आवाजदार वाचनाची गोडी, जसं म्हटलं, वडिलांमुळे, नंतर दिलीप पाटील सरांसारखे गुरु असल्यामुळे माझी बरेच लोकांना कल्पना नाही की माझ्याकडे जवळजवळ व्यक्तिगत 5000 पुस्तकं आहेत सर्व विषयांची. आणि रात्री झोपायच्या आधी वाचायचं थोडंफार, त्याच्याशिवाय झोपायचं. आणि मग वाचूनच तुमचं, मी परत सांगतो, एकटा मुलगा असल्यामुळे कोणीच खेळायला नव्हतं आणि सुदैवाने घरात पुस्तकं होती, त्याच्यामुळे तेच आपले साथी साथी. खूप फायदा होतो पुस्तकं वाचून, म्हणजे सर जास्ती सांगते. अगला सवाल KBC में सर के लिए 15 करोड़ के लिए, और आपके लिए एक लाइफलाइन है, आपके लिए एक लाइफलाइन है, फोन वाइफ. आपकी नीचे दिए निम्न पढ़ाई से आपकी कौन सी गर्लफ्रेंड को आप सबसे ज्यादा चाहते हैं? ऑप्शन: योर सर्जरी वर्क, मेडिकल कॉलेज टीचिंग. ऑप्शन B, मेडिकल कॉलेज टीचिंग. ऑप्शन C, सोशल वर्क एंड IMA वर्क. ऑप्शन D, योर extracurricular activities, hobbies like farming, basketball, biking, baking. And option E, all of the दिल पर सांगितलं, all of the. नाही, बेसिकली सर्जरी आणि शेती करा. शेती क्रिएटिव्हिटी आहे. लाइफलाइन नाही, शेतीमध्ये पण क्रिएटिव्हिटी म्हणजे खराच आनंद मिळतो की आपण लावलेलं झाड मोठं होतं, मग फळं देतं, खूप आनंद मिळतो. तिथे जाऊन अर्धा एक तास जरी जाऊन आला तरी मग फ्रेश होतो. आणि सर्जरी तर अगदीच, की किती जरी थकलेला असेल, एक सर्जरी केली की एकदम रिफ्रेश बटन दाबलं, एकदम क्लिअर आहे. मी पण सर लाईफलाईन वापरायला हवी होती. नाही, कुठलाही एनिथिंग अदर दॅन रुटीन इज रिलॅक्सेशन इज रिफ्रेशेशन. यू हॅव टू डिसाइड अपॉन युअर. दिवसभर आपण तेच काम करतो, मग म्हणजे सेम जॉब रिअली मेक्स यू अ डबल. आणि मग दुनियेचा कॉन्टॅक्टच तुटतो, तुमचा मेंदू पण गंजायला. तुम्हाला अल्झायमर्स लवकर होईल, पार्किन्सोनिझम लवकर होईल. म्हणजे सकाळी 9 वाजता दुसरं काहीतरी केलंच पाहिजे. 100% काही पण करा, तुम्हाला जे पटेल ते करा. पण यू हॅव टू चेंज ऑफ वर्क इटसेल्फ इज रिलॅक्सेशन. आता सचिन जे म्हटलं ते, आणि मी खरं नेहमी सांगते की सरांची सर्जरी म्हणजे एखादा चित्रकार जसं चित्र काढतो तसं सर पेरिटोनियम हिस्टेक्टॉमीमध्ये, नंतर स्प्लिनेक्टॉमी,
नंतर सर युट्राईन मला खूप भीती वाटायची ब्लिडिंगची, तर सरांनी एकदा युट्राईन क्लॅम्प केली, कट केली आणि सोडून दिली ती, आणि म्हणे बिलकुल नाही, असं एकदम कारंजे उडले आणि सरांनी क्लॅम्प केली. सर अतिशय सुंदर सर्जरी करतात आणि सरांनी आता एवढ्या सगळ्या त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये सरांनी नवीन आता कोलोप्रोक्टॉलॉजी आणि सरांनी लेसर घेतलेलं आहे आणि फिस्टुलावरती सर खूप छान सर्जरी करतात. आणि कोणाला अल्झायमर व्हायचं नसेल तर सरांच्या संपर्कात राहा नेहमी, बिलकुल अल्झायमर नाही होते ना. जास्त ब्रेन एक्साइटेड. आपण जे प्रश्न विचारतात माझी सर्वांना विनंती, तो काय नाव द्या खाली. भीती वाटलं पण काही वेगळं विचारलं तर कोणी विचारलं बाबा त्याला मी डायरेक्ट तुमची जी आयडेंटिटी आहे आयडेंट होते, तुमची जे बऱ्याच आयडेंटिटीज आहेत तर ती एक मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रत्येक गोष्टी परफेक्ट पाहिजे. आता आपण जेवढ्या कॉन्फरन्सेस तिथे केल्या आहेत पारिवारिक गोष्टीकडे, म्हणजे तिथे काळीपेटी आहे का नाही, ती वाद काढते का नाही, तिथे बटन आपलं जाणार आहे का नाही, आणि ते त्याच्यावर तुमचं लक्ष असतं. तर मिस्टर परफेक्शनिस्ट असणं हा एक काटेरी शर्ट असतो. बाहेरून सगळ्यांना चांगला दिसतो, काटे घालणाऱ्याला टोचत असतात. त्याच्यातला आनंद आणि दुःख, त्याच्यातल्या वेदना आणि आनंद दोन्ही तुम्ही तुम्हाला जाणवलं असेल तर ते तुम्ही कसं करता? आनंद मला मिळतो, वेदना दुसऱ्याला बरोबर. जिनको जाप मिळती उनको दर्द होता. माझ्या मनात उत्तर दिलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अर्ध्या वेदना आणि अर्धा आनंद दिसत होता. आणि कदाचित परत विथ ऑल रिस्पेक्ट टू ऑल अदर पॅटर्न, सर्जन असल्यामुळे चूक नाही करायची आणि कुठलं छोटं काम असेल आपण परफेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा. काय त्याच्यात म्हणजे वाईट काय? तसं नाही. काय डेफिनेशन ऑफ मिस्टर परफेक्शनिस्ट इज who pardons everybody's mistakes except his own. त्यामुळे ते कुठे झालं नाही ते टोचत राहत असेल. वाईट वाटतं मग आपल्याला प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी तयारच असायला लागतो की हे जर नाही झालं तर दुसरं काय, दुसरं नाही झालं तर तिसरं काय. सर तुम्ही ट्रेझरर ऑफ वर्ल्ड मेडिकल असोसिएशन दुसऱ्यांदा अनअपोज आला आहात. नंतर तुम्ही प्रेसिडेंट ऑफ SAARC SAARC साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशनचे प्रेसिडेंट आहात आणि 2018ला IMA चे नॅशनल प्रेसिडेंट. तुम्ही डायरेक्ट पंतप्रधान झाले, सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे असं काही न होता डायरेक्ट तुम्ही प्रेसिडेंट झाले. आणि मग या निमित्ताने तुम्ही जगात खूप दौरा केला, पाकिस्तानला गेले, अमेरिकेत गेले, बऱ्याच ठिकाणी गेले. तर तुम्हाला इतर देशातले डॉक्टर्स म्हणजे अमेरिकेतले डॉक्टर्स, पाकिस्तानमधले आणि भारतातले, तर असं तुम्हाला फरक काय जाणवला? आणि परत तेच की तुम्हाला काय वाटतं की आपण काय करू शकतो आपण सगळेच? क्लिनिकल कामात फारसा फरक नाही आहे. आपण काम खूप जास्ती चांगलं करतो. वी डॉक्टर्स रिअली आर द बेस्ट. आणि जगातला असा कुठलाही देश नाही की जिथे इंडियन डॉक्टर नाही. जगात असा कुठलाच देश नाही जिथे सरदारजी नाही. दोन इंडियातल्या गोष्टी छोट्यातल्या छोट्या देशात तुम्हाला सांगतो. साऊथ ईस्ट, पाकिस्तान काय, बांगलादेश काय, सगळीकडे सेमच परिस्थिती आहे. पाकिस्तानात खरं वाटतच नाही आपण पाकिस्तानात आहोत, भारतातच आहे. सेम आहे, ती काहीच नाही, ॲब्सोल्युटली बदल काही नाही. म्हणजे पान ठेल्यापासून, केळ्याचे हातगाडीपासून, रिक्षापासून सगळं सेम. तो काही प्रश्नच नाही. वेस्टर्न वर्ल्डमध्ये काम कमी आहे, लोक फार सिस्टमॅटिक काम करतात, भयंकर प्रोफेशनॅलिझम. म्हणजे आपल्या धुळ्यात आणि मुंबईच्या वागण्यात जो फरक दिसतो, समजा धुळ्यात आणि मुंबई 10 टाइम्स फरक असेल तर मुंबई आणि न्यूयॉर्कमध्ये तो 100 टाइम्स फरक दिसतो. की सिस्टीमच्या बाहेर जायचं नाही. आणि तो खूप मोठा विषय होईल की तिथली हेल्थ सिस्टीम कुठल्या देशाची कुठली आहे. तर अमेरिकेची हेल्थ सिस्टीम अतिशय खराब आहे. अमेरिका स्पेंड 17% ऑफ इट GDP ऑन हेल्थ.
बट इट हॅज अ इन्शुरन्स बेसिस. त्याच्यामुळे त्यांचे हेल्थ इंडिकेटर्स पहिल्या 10 मध्ये नाही. कारण का ते इन्शुरन्स कंपनी तिथे प्रॉफिट घेते. इट कम्स इन बिटवीन द पेशंट अँड द डॉक्टर. त्याच्यामुळे हे जे आता सध्या आपलं सरकार करत आहे की म्हणजे ब्लाइंडली कॉपिंग द वेस्टर्न मॉडेल इन्शुरन्स बेस्ड, ते अतिशय चुकीचं आहे. दुसरीकडे एकदम एका एंडला इंग्लंडची सिस्टीम आहे, नॅशनल हेल्थ सर्व्हिस, जिथं की सगळीच आरोग्य सेवा सरकारीकरण आहे. पण तिथे इतकं ब्युरोक्रेसी झालेली आहे, 75-76 वर्ष झाली NHSला. तर ब्युरोक्रेसी टाईप झाल्यामुळे त्यांच्याकडे अपॉइंटमेंटचे डिलेज होतात. खूपशा तिथे सिस्टीम आहे की जनरल प्रॅक्टिशनरला दाखवल्याशिवाय प्रत्येक GPकडे 500 कार्ड आहेत. 5 कार्ड म्हणजे फॅमिलीज आहेत. मग तो ठरवतो पहिले तुम्हाला GPकडे जावं लागतं आणि मग तो स्पेशालिस्टकडे रिफर करेल. परंतु फ्रान्स, न्यूझीलंड, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज ते गव्हर्नमेंट फंडेड डायरेक्ट आहे, म्हणजे हॉस्पिटलचंच गव्हर्नमेंट ओन्ड डायरेक्ट. आणि ती सिस्टीम सगळ्यात चांगली. आज पहिल्या 3 हेल्थ इंडिकेटर्समध्ये 3ही स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज, मग न्यूझीलंड आहे, मग फ्रान्स आहे. बट दे ऑल्सो स्पेंड अराउंड 10% ऑफ द GDP. गेल्या 71-75 वर्षात भारताने कधीही आरोग्यावर सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 1% वरती खर्च केलेला नाही. कसं आपण सुपर पॉवर होणार? चुकीचं आहे. आणि का हा इलेक्शनचा मुद्दा होत नाही? का हेल्थ हा बेसिक राईट होऊ शकत नाही या देशात? एज्युकेशन बेसिक राईट आहे, तर मग हेल्थ त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. सरकारची जबाबदारी असली पाहिजे आरोग्य सेवा पुरवण्याची. आज महाराष्ट्र सरकार 2000 कोटी, सॉरी म्हणजे काही व्यक्तिगत आहे नाही की कुठली फुले योजनेसाठी इन्शुरन्स कंपनीला 2000 रुपयाचा 2000 कोटी रुपयाचा दरवर्षी हप्ता भरतात. आणि इथे हिरे मेडिकलला मिळतं का आज IV? किती वेळा IV संपतं, किती वेळा कॅटगट संपतं, किती वेळा ड्रग संपतात. ते 2000 कोटी इन्शुरन्स कंपनीचं ॲव्हरेज प्रॉफिट भारतामध्ये 28 ते 32%. एक लक्षात घ्या, प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या या प्रॉफिट मेकिंग व्हेंचर, त्यांचं कामच आहे. दे आर आन्सरेबल टू देअर शेअर होल्डर्स. देअर प्रॉफिट रेंजेस फ्रॉम 26 to 32%. सरकार इन्शुरन्स कंपनीला देईल आणि इन्शुरन्स कंपनी हॉस्पिटलला देईल. चुकीचं आहे ना? तुम्ही ते 2000 कोटी रुपये सरकारी यंत्रणा सक्षम केलीच पाहिजे. 1947 मध्ये 80% पीपल यूज टू टेक ट्रीटमेंट इन गव्हर्नमेंट सेक्टर, पब्लिक हेल्थ सेक्टर, अँड 20% इन प्रायव्हेट हेल्थ सेक्टर. आज एक्झॅक्टली अपोजिट परिस्थिती आहे. आज समजा आता दाते सर आहेत, दिलीप पाटील सर आहेत, बापू आहेत सर सिव्हिलमध्ये. मग नंतर आम्ही जॉईन झालो, संजय बापू किंवा गद्रे, आम्ही जॉईन झालो तेव्हा बऱ्यापैकी मिडिल क्लास लेवलची लोक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यायची. आज ज्याच्याकडे पैसेच नाही आहेत, म्हणजे ज्याला उधार पण नाही मिळत, किडूक मिडूक पण विकून पैसे जमा करता येत नाही, तो मजबुरीने गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जातो. कुठेतरी प्रॉब्लेम आहे ना. आणि हा प्रॉब्लेम आहे कारण फंड्सच नाही भेटत. आणि लेटेड प्रायव्हेटायझेशन म्हणजे हा मुलाखतीचा टॉपिक केंद्रीय नसला तरी हा फार विचार करण्यासारखा आहे. आणि आपण सगळ्यांनी हे सांगता आलं पाहिजे सगळ्यांना की प्रॉब्लेम आमचा नाही आहे, सरकार त्यांची जबाबदारी पार पाडत नाही आणि ती प्रायव्हेट सेक्टर पार पाडताना अनेक अडथळे उभे केले जातात. हा मुद्दा आहे. सरकारने आरोग्य यंत्रणेवर खर्च करावा. किती वर्षांनी MPSC डिक्लेअर झाली दीपक मेडिकल एज्युकेशन मध्ये? 10 वर्ष झाली MPSC डिक्लेअर नव्हती झाली मेडिकल एज्युकेशन मध्ये. मेडिकल ऑफिसर आज परमनंट होत नाही, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. किती पगार आहे कॉन्ट्रॅक्टला? 25,000. किती आहे रे? 30,000. कॉन्ट्रॅक्ट MOC गोष्ट करतो विचार. कसे काय लोक जातील 40-45 हजारावर? सेंट्रल गव्हर्नमेंट रेसिडेंटला 1 लाख रुपये, 20,000, 1,20,000 पगार देतो. म्हणून हा जो आपल्याकडे आरोग्य हा विषय निवडणुकीचा विषय झालाच पाहिजे. आपण रस्ते, बिजली, सडक, पाणीवर लढवतो, आरोग्यावर कधी लढवणार? म्हणून आपण सातत्याने गेले 4-5 वर्षे प्रयत्न करतो
डॉक्टर पार्लमेंटरीची मीटिंग घेतो, इलेक्शन आलं की आपलं हेल्थ मॅनिफेस्टो सगळ्या पार्टीजला देतो की निदान काही ना काही सेन्सिटायझेशन झालं. आज आता कॅनडात निवडणूक झाली, कोविडवर निवडणूक झाली, ओबामा केअरवर निवडणूक होते. गेल्या 70 वर्षात आपल्याकडे आरोग्य या विषयावर निवडणूकच झालेली नाही. डिमांड केली पाहिजे. मग ती महानगरपालिकेची असो, जिल्हा परिषदची असो, आमदारकीची असो, खासदारकीची असो, की महानगरपालिकेचं 10% बजेट तुम्ही हेल्थवर खर्च करणार असाल, लिहून द्या तरच आम्ही तुम्हाला मत देऊ. अल्टिमेटली इट इज गोइंग टू बेनिफिट असो. सॉरी. नाही, खूप छान. धन्यवाद सर. ॲक्च्युली तुमच्याकडून नेहमीच आम्हाला हे थोडंसं स्टिम्युलस मिळतच असतो. प्रश्न इथे तुमच्यासाठी निनावी प्रश्न आहे. सर, तुमच्या जीवनातील सर्वात कठीण दुःखद प्रसंग कोणता, तो तुम्ही कसा हाताळला आणि तुमच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता? आनंदाचा क्षण हर्षद पहिला आला आणि मला आठवतं द्रविड सर डीन होते आणि हिरे मेडिकलला तो रिझल्ट पहिल्यांदा आला होता आणि सरांनी ते दाखवलं आणि 1-1 होतं तिथे आणि मला कळालं ते 1-2 मिनिटं की मला काही रँकच आला नाही. 1 नंबर. तो खरंच आनंदाचा क्षण होता. दुःखात खूप असे कटू प्रसंग गेले, परंतु असं स्पेसिफिकली फॉर्च्युनेटली एवढं नाही. मीनाचे वडील एक्सपायर झाले होते, अहमदाबादला होतो आम्ही, ते खूप वाईट गोष्ट ती झाली होती. बाकी फॉर्च्युनेटली असं काय कमी नाही, काय असं मॅडमचा ऍक्सिडेंट नाही. ते वाईट गोष्टी आपण त्याला म्हणू जो अनपेक्षित आहे आणि जो आपल्याला हँडल नाही करता येत. चांगल्या तर सगळ्या गोष्टी होणार नाहीत ना. तुम्ही गाडी चालवता तर ते ऍक्सिडेंट होणार आहे, पेशंट ऑपरेट करणार आहे तर मरणार आहे, कॉम्प्लिकेशन होणार आहे. यू शुड बी एबल टू हँडल इट. असं खूप हे नाही. सर, आता तुम्ही जे म्हटले की हेल्थ सिस्टीम म्हणजे हेल्थ इज वेल्थ हे व्हायला पाहिजे खरं, पण तुम्हाला असं स्वतःला कधी वाटलं नाही का मग की तुम्ही जे सगळं छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुम्ही जसं ते समईची वाद आणि काड्यापेटी, तर तसं तुम्हाला वाटलं नाही का की खूप मोठं हॉस्पिटल आपण करावं आणि नाही तो एक फुल टाइम जॉब राहिला असता, मग हे सगळं करता नसतं. नाही, पण मग तुम्ही असिस्टंट डॉक्टर ठेवू नाही नाही, इट इज यू कॅन डू. आपल्याला जेवढं झेपेल तेवढंच करावं. पण समजा आता आणि आपल्या दोघांचे चांगले मित्र घाटगे सरांचा अनुभव आपण घेतलेला होता. जेव्हा ते छोटे हॉस्पिटल होतं त्यावेळेला 1 नंबरवर होतं. ज्या क्षणी काही गोष्टी नाही आपल्याला सोडूनच द्यायला लागतात. यू कॅन्ट हॅव एव्हरीथिंग. हो, जर मोठं हॉस्पिटल टाकायची इच्छा झाली असती तर ते मी व्यवस्थित चालवलं असतं, पण फक्त तेच केलं असतं. मग तुम्ही माझा इंटरव्ह्यू नसता घेतला. तुम्ही फक्त 26 तारखेच्या डिमॉकॉनला स्पॉन्सरशिप द्या म्हणून आले असते. बरोबर आहे ना टाकी ते सर? सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून तुझा इंटरव्ह्यू नक्कीच घेतला. हो, नक्कीच. बहुत आहे. आणि मग तुम्ही त्याच्यातनं मेडिकल कॉलेज काढायचा विचार, नाही. म्हणजे उत्तर तेच असेल. नाही, खूप लोकांनी बरं झालं, खूप लोकांनी प्रश्न विचारला, पण खरंच कधी वाटलं नाही की ते फील्ड नाहीच आहे. पण सर, मग परत त्याच हॉस्पिटलच्या याच्यावरच आले मी की एवढे आता असे खूप खराब कायदे डॉक्टरांच्या विरुद्ध होत आहेत आणि दिवसेंदिवस आपल्याला हा. संघटन आपलं मजबूत केलं. मग आज एक कायदा केला, उद्या दुसरा कायदा येईल. हा. तुम्हाला आज IMA एक माध्यम आहे, मान्य आहे की हे पॉवरफुल माध्यम अजून एवढं नाहीये, हा. परंतु याला अल्टरनेटिव्ह काय? पण मग ते पॉवरफुल अल्टरनेटिव्ह काय आहे की IMA सोडून दुसरं कुठलं माध्यम आहे ज्याच्यातून मेडिकल फ्रेटर्निटी आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवू शकतो? 10 वर्षापूर्वी IMAचा आवाज सरकार दरबारी पोहोचत असतो. गेले 5-7 वर्षात आपण सातत्याने आरडाओरडा करून आज तुम्ही बघाल प्रत्येक टीव्हीवर, प्रत्येक पेपरमध्ये IMA प्रेसिडेंट काय म्हणतो ही बातमी आहे. प्रेसवाले समोरून फोन करून विचारतात की IMAचं काय मत आहे. सी, पीपल आर नाउ टेकिंग नोटीस ऑफ अस. दॅट इज अ इंटरमिजिएट स्टेप. The final step will be when they will be 100% listening to us.
आणि इंडिव्हिज्युअली किती जरी पॉवरफुल डॉक्टर असेल ना, संघटनेशिवाय तो बदल घडवणं शकतो. छोटे मोठे पर्सनल कामं सगळे VIP डॉक्टर्स करून घेतात, परंतु आज IMA हे माध्यम आहे आणि ते आपलं माध्यम. आणि जे तुम्ही जेवढं स्ट्रॉंग करा तेवढं त्याच्यातून आपल्याला काही ना काहीतरी मिळू शकतो. आपली काय एम आहे? माय पर्सनल एम इज टू टेक IMA टू अ लेवल वेअर वी शुड बी प्रोएक्टिव्ह. आज आपण रिॲक्टिव्ह आहोत. सरकारी क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आणतं आणि मग आपण आंदोलन करतो, बरोबर आहे. सरकार फायरचा रूल बनवतं, मग आपण म्हणतो अरे हा बेकार आहे, हा बदलला पाहिजे. कायदा हेल्थ रिलेटेड कुठलाही कायदा बनण्याच्या आधी IMA ला कन्सल्ट केलं गेलं पाहिजे आणि त्यांच्या कन्सल्टेशननी आणि त्यांच्या मान्यतेशिवाय तो हेल्थ रिलेटेड कायदा पॉलिसी रूल बनवला गेली नाही पाहिजे. हे मी जे म्हटलं ना, अमेरिकन मेडिकल असोसिएशन, ब्रिटिश मेडिकल असोसिएशन, दे आर 100% प्रोएक्टिव्ह. दी गव्हर्नमेंट consults them, takes their total input and then health policies are made. तर we have to achieve that stage. आणि ते फक्त IMAच्याच माध्यमातून होऊ शकणार. ते APIच्या माध्यमातून होणार नाही, ASIच्या माध्यमातून होणार नाही, ISAच्या माध्यमातून होणार नाही, IOAच्या माध्यमातून होणार नाही, IAPच्या माध्यमातून होणार नाही. आणि या सगळ्या ऑर्गनायझेशन्स जे आता लक्षात आलेल्या आहे, गेले 3-4 वर्ष सातत्याने सगळ्या पॉलिसीजमध्ये तुमची ती काय सरोगेटची पॉलिसी आहे, तर फॉक्सी अँड IMA जॉईंट स्टेटमेंट नाव कम्स. आता इव्हन कोविडमध्ये IMAचं काय प्रोटोकॉल आहे, म्युकोरमायकोसिसमध्ये IMAचं काय प्रोटोकॉल आहे. दिस इज व्हॉट वी हॅव अचीव्ड इन लास्ट फ्यू इयर्स. द रोड इज स्टील वी हॅव टू अचीव दॅट गोल. When before framing a policy, government should discuss with the largest stakeholder, that is IMA. आता खूपदा असं वाटतं की नवीन डॉक्टर्स, ज्युनियर डॉक्टर्समध्ये IMA विषयी उदासीनता आहे आणि तुम्ही आता ज्युनियर डॉक्टर्स विंग पण एक नवीन तयार केले, तर त्यांच्यासाठी तुमचे प्लॅन्स काय? जसं मी वुमन डॉक्टर बद्दल म्हटलं ना, 90 सालापासून या देशात मेडिकल कॉलेजेसची संख्या तिप्पट झाली, 3 टाइम्स. आणि त्याच्यामुळे 90 सालापासूनचे जे 3 टाइम्स वाढलेले मेडिकल कॉलेजेस मधून आलेले डॉक्टर हे यंग डॉक्टर ऑब्वियसली. म्हणजे अगेन जर मेडिकल फ्रॅटर्निटीचा विचार केला तर नाव मेजॉरिटी आर वुमन डॉक्टर, मेजॉरिटी आर यंग डॉक्टर. आणि त्यांना तुम्हाला IMA आणल्याशिवाय IMA स्ट्रॉंग होणार नाही, नवीन आयडिया येणार नाही. तुम्हाला काही ना काही घडवून आणायचं ही ताकद तरुणाईचंच असते. एका एज नंतर आपण स्टेटस क्यू मेंटेन करणारे होतो. जगाच्या इतिहासात सगळे जे काही क्रांती झाली आहे ती हॉस्टेल्स पासून झाली. हा इतिहास आहे, म्हणजे तरुणाईने केलेली क्रांती. त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना इन्क्लूड करून त्यांना एम्पॉवर करावंच लागेल. आणि त्यांचा अजिबात दोष नाही ना, ते बिचारे 35व्या वर्षापर्यंत शिकणार, प्रॅक्टिस टाकणार, प्रॅक्टिसमध्ये हातपाय मारायला आजकाल किती डिफिकल्ट आहे, तरी पण आपण ज्युनियर डॉक्टरला खूप प्रमोट करतो. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढची 10 वर्ष 5 वर्ष आपण त्यांना 2-2 हजार रुपये इन्स्टॉलमेंटनी फी भरण्याची सवलत दिली. त्यांना त्यांच्या दर 3 महिन्यांनी रिजनल JDNचे कॉन्फरन्स होतात, ज्युनियर डॉक्टर नेटवर्क. म्हणजे यंग डॉक्टरचं नेटवर्क जगभरात ज्युनियर डॉक्टर नेटवर्क, आणि मेडिकल स्टुडंटला MSN मेडिकल स्टुडंट नेटवर्क. मेडिकल स्टुडंटला तर 500 रुपये भरून आपण असोसिएट मेंबर करतोय. आणि जवळजवळ 365 मेडिकल कॉलेजेसमध्ये आता IMAचं मेडिकल स्टुडंट नेटवर्क तयार होतं. म्हणजे पूर्वी जसं कॉलेजेसमध्ये NSUI, ABAVP, काय SFI हे होते, तसं IMAचं का नसावं? तर IMAचंच असलं पाहिजे. तिथे SFI, ABVP, NSUI याचं काही कामच नाही मेडिकल कॉलेजमध्ये. आपला तोच प्रयत्न चालला जेणेकरून यंग डॉक्टर इन्व्हॉल्व व्हावे, स्टुडंट लाईफमध्ये सेन्सिटाईज झाले की ते बरोबर मग IMAत काम करायला.
आणि खूप आता विशेषतः गेल्या 3-4 वर्षात जी काही आपण आंदोलनं केली ना, त्याच्यात स्टुडंट आणि रेसिडेंट्स खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे दे आर आवर फायटिंग ऑर स्ट्रायकिंग फोर्स. हा बिंदास असतात. एक पुढचा प्रश्न असा आहे, वी वुड लाईक टू नो अ लाईफ लेसन ऑफ लाईफ फ्रॉम द डॉक्टर वानखेडकर. दिस इज संगीता इंगला. नाही पाठवलंय हो, व्हिडिओ. नाही चांगलं करायचं. व्यवस्थित ऑलवेज डू गुड, ट्राय टू डू गुड. त्याचे रिटर्न्स कधी ना कधी मिळतील. आज नाही तर उद्या. कोण कुठल्या वेळेला कामाला येईल ना, खूप प्रॉब्लेम, जसं कटू प्रसंगी पण प्रॉब्लेम्स येतात, परंतु कोणीतरी असा देवदूतासारखं येतं आणि तो मदत करून जातो. आणि हे मला तरी वाटतं, म्हणजे वडील निरीश्वरवादी होते, आई देवावर विश्वास ठेवत होती, वडील कधीच देवळात गेले नाही, परंतु तरी पाप पुण्याच्या बॅलन्स मध्ये पुण्याचा बॅलन्स नेहमी प्लस साईडला ठेवा, फायदा होईल. तेच आहे की मला नेहमी वाटायचं की ते कर्मण्यवाधिकारचे जे आहे की कर्म करत राहा, फलाची अपेक्षा नका करू. पण ते असं आहे की तुम्ही चांगलं कर्म करा म्हणजे तुम्हाला चांगलं फळ मिळणारच आहे. तर सरांनी खरोखरच सर तुमची मुलाखत घेणं म्हणजे खरं फार मला टेन्शन होतं. आणि खरं सांगते की कॉपी करायची कधी सवय नाही आहे, पण मी जेव्हा रेसिडेन्सीत होते तेव्हा मी टी व्हीवरती, आमच्या मंदा पुरंदरे मॅडम होत्या, तर मी मुलाखत त्या टी व्हीच्या प्रोग्रामवरती काही फिजिशियनचे, सर्जनचे असे, तर ते सर हॉस्टेलवर यायचे, तेच प्रश्न सांगायचे मला आणि मग मी ते प्रश्न त्यांना विचारायचे आणि मग आमचं ते शो टेलिकास्ट व्हायचं. म्हणून मी काल डायरी बिरी घेऊन गेले होते सरांकडे आणि मला वाटलं सर प्रश्न सांगतील आणि मग आपण लगेच ते पुढचं म्हणजे. पण सर आम्ही आणि संजय दोघं आणि सर म्हणे नाही तुम्ही मला, म्हणजे हेच खरे वानखेडकर सर की सर म्हणे नाही तुम्ही मला तिथे विचारा. त्याच्यामुळे एवढं टेन्शन आलं ना की आपण तर प्रश्न विचारू, पण सर क्रिकेटर आहे, सर्जन आहे आणि आता ऐकलंच आहे आपण सगळं. सर ते 4 डेअर आहे, मॅडमने मला सांगितलं ते डॉक्टर काय हो मॅडम, डायनामिक डेअर डेव्हिल्स, डायनामिक डॉक्टर्स, धुळ्याचे आणखी धुळ्याचे तर डेअर डेव्हिल्स असतातच. माझे पोरं त्यापैकी माया आहे, योग्य आहे, सगळेच तुमचे पोरं. जेव्हा आपण डी क्लब काढला होता ना संजय, काल परवाच आठवण काढली आपण, डायनॅमिक डेअरडेव्हिल डॉक्टर्स ऑफ धुळे. वाघमारे सर डीन होते आणि आम्हाला मोटरसायकल स्टंट करायचे होते स्टुडंट्स तर्फे. ते म्हटले मी रिस्क नाही घेणार म्हणे, मी परवानगी देत नाही म्हणे, उद्या मुलांचं काही झालं तर डीनला अटक होईल म्हणे. नागपूरचे वाघमारे सर एकदम कन्झर्वेटिव्ह होते. मग त्यावेळेला मग आम्ही म्हटलं सर मुलं कॉलेजची पण नाव डी क्लब केला होता, डायनॅमिक डेअरडेव्हिल डॉक्टर्स ऑफ धुळे. त्याच्यातून मेडिक्रॉस घेतली 15 ऑगस्टला आपण ते बुलेटचे स्टंट्स त्यावर केले आपल्या मेडिकल स्टुडंट पोलीस ग्राउंडवर. गद्रे सरांबरोबर आम्ही कलेक्टरनी सांगितलं म्हणून ते ॲडल्ट लिटरसी मिशनचे गाणे बनवले, ते आकाशवाणीचे स्टुडिओत रेकॉर्ड केले, ते खूप वर्ष वाजत राहिले. ज्ञान ज्योत पेटवा. सरांनी असे खूप 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 गोष्टी केल्या आहेत. सर अण्णा हजारे, नंतर बाबा आमटे सरांच्या, मला वाटतं उद्घाटनाला अण्णा हजारे आले होते ना. तर मला वाटतं की कोणाचे काही प्रश्न आहेत का? संजय माईक मागतोय. मला म्हटलं वाईट करा, वाईट करा, मला तर चांगलंच आहे माहिती हा असलं की बरोबर. कसं आहे, मुलाखत का आपली संपणार नाही. मला असं वाटतं की आपण बाहुबली बिगिन्स आणि बाहुबली कन्क्लुजन सारखा पार्ट 2 मुलाखतचा आपल्याला घ्यावा लागेल. सगळं बाहुबलीच आहे, बाहुबलीच आहे, आपल्याला पार्ट 2 घ्यावा लागेल. शेवटी फक्त मी माझ्याकडून काही ओळी ऐकवतो सरांसाठी. आपल्या सगळ्यांना सरांनीच आता सांगितलं की आपण प्रत्येकाकडनं प्रत्येकाकडनं काहीतरी शिकत असतो आणि आपण तर सरांकडनं खूपच काही शिकत असतो. तर विंदा करंदीकरांची जी कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून
चाळलेली आयार घ्यावी, भरलेली अशा भिवे करून कुंकुमाची माळ घ्यावी. ह्याच धर्तीवर तसंच सगळं जे आपण डिस्कशन ऐकलं, आयएनए पासून एक नेतापासून कसं कसं हे मी त्यावेळी सांगितलं की आयएनएच्या सूर्याकडून आयएनएची आण घ्यावी, म्हणजे शपथ. आयएनएच्या सूर्याकडून आयएनएची आण घ्यावी, पाय सतत जमिनीवर अशा नेत्याची जाण घ्यावी. चालता चालता प्रत्येकाला सहजच जिंकून घ्यावं. चालता चालता प्रत्येकाला विचारलं तुम्ही प्रत्येकाला कसं प्रश्न आहे, प्रत्येकाला कसं काय तुम्ही जिंकून घेतात असं विचार. चालता चालता प्रत्येकाला सहजच जिंकून घ्यावं आणि माणसं कशी पारखावी वाढवावी हे थोडं शिकून घ्यावं. डॉक्टर म्हणून जगण्यासाठी रवीची दृष्टी घ्यावी. डॉक्टर म्हणून जगण्यासाठी रवी दृष्टी घ्यावी. शेवटचं जे यम पूर्ण करेल ते फास्टेस्ट फिंगर पास सारखं पण ते शेवटच्या वेळीचं फिंगर पूर्ण करा की डॉक्टर म्हणून जगण्यासाठी रवीची दृष्टी घ्यावी आणि आपला भवताल म्हणजे निसर्ग आणि आपल्या गावची माणसं सगळ्यांनाच आपण सदृश करतात. आपला भवताल फुलवण्यासाठी आपण रवी येणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस